आज या संबंध मराठवाड्यातली परिस्थिती बघितली तर या मराठवाड्यामध्ये पूर्ण अतिवृष्टीची परिस्थिती आहे आणि या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, या अहमदपूर तालुक्यामध्ये जो शेतकरी आहे हा पोशिंदा राजा आहे। शेतकरी जगला तर हा देश जगणार आहे, शेतकरी संपला तर हा देश संपणार आहे आणि या पोशिंदा राजाला जगविण्याचं काम या सरकारचं आहे। आज असली परिस्थिती या संबंध मराठवाड्यामध्ये येऊन बसलेली आहे की आज शेतकरी बेहाल आहे, आसमानी संकट त्यांच्यावर कोसळलेलं आहे आणि या संकटातून या शेतकऱ्याला, या माझ्या पोशिंदा राजाला या बाहेर काढायचं आहे। तर या सरकारनं या संबंध महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये या अतिवृष्टी जाहीर करावी आणि शेतकऱ्याचे जे नुकसान झालेलं आहे, सोयाबीन असो, कापूस असो, जे पीक पेरलेलं आहे त्याचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, या सरकारने तात्काळ शेतकऱ्याला अनुदान द्यावे। अन्यथा आम्ही या आता तर निवेदन आम्ही छोट्या खाणी माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून दिलेलं आहे, यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या संबंध महाराष्ट्रामध्ये छेडणार आहोत। मागच्या 8 दिवसापासून मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे तर खरं तर सगळीच पिकं खरडून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं शेतकरी अगोदरच बेहाल होता, शेतमालाचे भाव कमी असल्यामुळं आणि आता पुढच्या वर्षीची काहीतरी आशा लागली होती, पण आता शेतीमालाचं भाव नाही आणि आता पुन्हा येणारं जे पिकं आहेत ते सुद्धा वाहून गेलेले आहेत। त्याच्यामुळं शेतकरी हा बेचिराग झालेला आहे। परंतु शासन आता काल योगायोगानं उदगीरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते, त्यांना ह्या परिस्थितीची जाण होत नाही आणि शासन म्हणून ते कुठल्याही पद्धतीनं काळजी घ्याल। कारण काय, फक्त नावाला त्यांनी रस्त्यावर एखादी प्लॉट दिसला तिथं जाऊन एक नावाला काहीतरी सर्वे केल्यासारखा केला, पण नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करणं आवश्यक असताना, कारण 8 दिवस 15 दिवससुद्धा लावायची गरज नाही, आज तात्काळ जागच्या जागी सरसकट नुकसान भरपाई अनुदान जाहीर करावं, हेक्टरी 50,000 ही महाविकास आघाडीची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं आज सर्वच आम्ही अहमदपूर चाकूर मतदारसंघातले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहोत। आमची ही मागणी आहे, आता आमचे साजिदभाईनं सांगितल्याप्रमाणे ही लोकशाही मार्गानं मागणी आहे, लोकांमध्ये आक्रोश आहे। तर पुढं ह्या मागण्या जर तात्काळ मान्य झाल्या नाही तर रस्त्यावर उतरून महाविकास आघाडी आंदोलन करील, हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि पुढच्या आंदोलनासाठी प्रशासनानं तयार राहावं। आणि आज तहसीलदाराला आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, बाकी त्या गुलाबी उपमुख्यमंत्री आणि गुलाबी आमदार त्यांना तर आज काही भान राहिलेलं नाही, कारण ते जॅकेट घालून त्यांना सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे अशा पद्धतीचं भान झालेलं आहे। तर जाता जाता रस्त्यावर कुठलं तरी व्हिडिओ काढायचा आणि मी हा पूल केला, मी तो पूल केला, अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या, ह्या आता चालणार नाहीत। लोक आता जाणकार झालेले आहेत। आपणही माध्यमाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय की त्यांनी खोटं जे आज पसरवायला लागलेत, आज जो धोका देत आहे शेतकऱ्याला, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकरी त्यांना धडा शिकवेल, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो। जय महाराष्ट्र। आज गेले 6-7 दिवस झालं लातूर जिल्ह्यामध्ये ज्या प्रचंड पाऊस होऊन शेतकऱ्याचं सोयाबीन, कापूस, उडीद, मूग प्रचंड नुकसान झालेले आहे। परवाला मी स्वतः लातूर जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, कलेक्टर मॅडम, जिल्हाधिकारी यांना मी स्वतः फोनवर संवाद साधून त्यांना विनंती केली, शेतकऱ्याची तात्काळ पंचनामा करून सरसकट 50,000 अनुदान द्या म्हणून मागणी केली होती। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। वास्तविक पाहता काही मगरूर अधिकाऱ्याचं मुळे गेले 2 वर्ष झालं अहमदपूर तालुका विम्यापासून वंचित आहे। पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आज हा महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे। जर माझ्या शेतकऱ्याला जर न्याय दिला नाही, ह्यांना
शिवसेना स्टाईल आणि महाराष्ट्र स्टाईलनं त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. कारण आज जर आपण परिस्थिती बघितलात तर प्रत्येक शेतकऱ्याच्या सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी आहे. आज जिल्हाधिकारी मॅडमला जेव्हा मी फोनवर बोललो परिस्थिती अशी आहे, आणि परवा मी स्वतः तालुका कृषी अधिकाऱ्याला फोन लावल्यानंतर तालुका कृषी अधिकारी एका फोनवर माझ्याजवळ आले. मी स्वतः दौरा करण्यासाठी अहमदपूर चाकूरमध्ये फिरायचं ठरवलं असताना मोठाचा पाऊस झाला, त्याच्यामुळं हे रद्द झालेलं आहे. आम्ही महाविकास आघाडी सर्व नेते मंडळी पूर्ण तालुक्यामध्ये स्वतः फिरून शेतकऱ्याच्या यथा जाणून घेण्याचं काम आम्ही करणार आहोत. नव्हे तर त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून त्याला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलानं आम्ही आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळं झालेलं शेतकऱ्याचं नुकसान, आज शेतकऱ्याची होत असलेली अवस्था, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या वतीनं आज तहसीलदाराच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन यांच्या लक्षात आम्ही आणण्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले आमचे सर्व शेतकरी बांधव, आपल्या सर्वांना माहिती आहे, एक तर मागच्या वर्षी थोड्याफार प्रमाणामध्ये सोयाबीनचं पीक या ठिकाणी काही शेतकऱ्याच्या पदरात पडलं, पण त्याच्यावरती शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून द्यावा यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याचे मालाचे भाव कमीत कमी कसे करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न होत असताना याही वर्षी एकीकडं शासन शेतकऱ्याच्या विरोधात आणि दुसरीकडं निसर्ग विरोधात अशी परिस्थिती आपल्या या जिल्ह्यामध्ये आज निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर आज शेतीमध्ये गेलात तर सोयाबीनमध्ये 4-4 दिवस 5-5 दिवस या ठिकाणी पाणी थांबलेलं आहे. सगळा कापूस उमळून आलेला आहे. तुरीची तीच अवस्था आहे. उडीद असेल, मूग असेल किंवा जे काही धान्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतीमध्ये या ठिकाणी पेरलं ते सगळं धान्य हातातून या ठिकाणी गेलेलं आहे. आणि म्हणून शासनाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे, आत्ताच आमच्या सर्व नेत्यांनी सांगितल्यासारखं की सरसकट शेतकऱ्याला या ठिकाणी 50,000 अनुदान दिलं पाहिजेत. मग कुणाच्या विहिरी खचून गेलेल्या आहेत, कुणाची शेती खचून गेलेली आहे, कुणाचे अवजारं वाहून गेलेले आहेत, कुणाचे जनावरं वाहून गेलेले आहेत, कुणाची घरपड झालेली आहे. या सगळ्या लोकांचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी शासनानं अनुदान दिलं पाहिजेत, ही आम्हा सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. आणि शासन लवकरात लवकर ती मागणी मान्य करेल, शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल. अन्यथा कितीही लाडकी बहीण म्हणून तुम्ही पुढे गेलो, कितीही शेतकऱ्यांच्या बाबतीत आज तुम्ही शेतीवरच्या धुऱ्यावरती जाऊन फोटो काढून घेतलो, कारण हे सगळे शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी माहिती होऊन गेलेलं आहे की ह्यांचं खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. आज तर महाराष्ट्रात निवडणुका समोर येत असल्यामुळं आपल्याला माहिती आहे जे काही शासकीय कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत, ग्रामपंचायतच्या अनुदानामधनं तुम्ही फेटे बांधून या, ग्रामपंचायतच्या अनुदानामधनं तुम्ही गाड्या बांधा, अशा ताईंना सांगतात तुम्ही फेटे बांधून या. सर्वच कर्मचाऱ्याला या ठिकाणी कामाला लावून, आणि मला असं वाटतं की आता हे जे लाडक्या बहिणीला ह्यांनी जे 1500 रुपये दिलेत, तर मला असं वाटतं की आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, जसं हे पूर्वीपासूनच ह्यांचा पूर्वीपासूनची प्रथा आहे, निवडणूक आली की बाकी काहीच नाही, गोरगरीब माणसाला काय लागतं आहे, 1000-1500 रुपये दिले की आपल्याला मतदान करतायत. आणि म्हणून ही प्रचारसुद्धा या माध्यमातून ही लोक महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी करू लागलेत. शासनाच्या खर्चातून हे सगळे उलालेत. DPTCमधून 5-5, 10-10 कोटी रुपयाचा खर्च ह्यांच्या सभेमध्ये या ठिकाणी हे करू लागलेत. एवढेच जर पैसे जे काही ह्यांच्या प्रचारासाठी खर्चू लागलेत, तेच जर पैसे मागच्या वेळेससुद्धा शेतकऱ्याला दिले असते
तर शेतकऱ्याला काहीतरी आधार मिळाला असता. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं हे कुठंतरी ओळखण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. अशाच पद्धतीनं हे जर डोळेझाकपणा करत असतील तर महाराष्ट्रातली जनता यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं स्पष्ट मत या ठिकाणी माझं आहे. सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना अनुदान. आवाज बहुजनांचा.